कारभारीपणा 21वा जो तत्व आहे त्याविषयी आपण शिकणार आहे. अ, प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळ्या ह्या तत्वामधले वेगवेगळे भाग आपण वाचणार आहे आणि त्या भागाचं विश्लेषण आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी मी पहिला त्या तत्वाच्या पुस्तकामधून वाचत आहे आणि मग नंतर मी तुम्हाला त्याचा संदर्भ सांगणार आहे. या ठिकाणी लिहिलं आहे, आम्ही देवाची कारभारी आहोत आणि त्याने वेळ आणि सुसंधी, कार्यशक्ती, मालमत्ता आणि पृथ्वीवरील ईश्वर कृपा प्रसाद आणि साधन संपत्ती आमच्या स्वाधीन केली आहे. त्याचा योग्य उपयोग करण्याबद्दल आम्ही जबाबदार आहोत. या ठिकाणी देवाने आपल्याला 6 गोष्टी या ठिकाणी नोंद केलेल्या आहे. एक वेळ, सुसंधी, कार्यशक्ती, मालमत्ता, पृथ्वीवरील ईश्वराचा कृपा आणि साधन संपत्ती. ह्या गोष्टीवर आपल्याला काय करायचं आहे बरं? काम करायचं आहे. आणि ह्या गोष्टी पृथ्वीवरच्या देवाने आपल्याला दिलेल्या आहेत. देवाची आणि आमच्या सहसंबंधाची प्रामाणिकपणे सेवा करण्याद्वारे आणि दशांश परत करण्याद्वारे आणि सुवार्तेची घोषणा करण्यासाठी आणि मंडळीच्या उन्नतीसाठी व मदतीसाठी दान अर्पणे देण्यासाठी आम्ही देवाला मालकी हक्क मान्य करतो. याचा अर्थ ह्या सर्व गोष्टी ज्या आपल्याला दिलेल्या आहेत, देवाने दिलेल्या आहेत, म्हणून देवाला आपण काय करताय बरं? मालकी हक्क देत आहे. कारण देणारा तो आहे, म्हणून मालकी हक्क देवाकडे जातो. प्रेमामध्ये संवर्धन होण्यासाठी आणि स्वार्थीपणा व लोभावर विजय मिळवण्यासाठी देवाने आम्हाला विशेष मान किंवा हक्क दिला आहे. त्याला कारभारीपणा म्हटले आहे. याचा अर्थ स्वार्थीपणा जो आपल्यामधला आहे, न देण्याचा स्वार्थीपणा व लोभ जो आपल्यामध्ये आहे, त्याच्यावर जर तुम्ही विजय मिळवत असाल तर तुम्ही काय बरं? कारभारीपणाचा तुम्हाला हक्क मिळालेला आहे. त्याच्या प्रामाणिक कृत्यामुळे इतरांना कृपाप्रसाद प्राप्त होतो. याचा अर्थ जर आपण प्रामाणिक, आपण लोभावर जर विजय मिळवला तर त्याचा फायदा हा दुसऱ्यांना होतो. त्यामुळे कारभारी हर्ष करीतो. याचा अर्थ जर तुम्ही देत असाल, जर तुम्ही स्वार्थीपणा, लोभीपणा सोडत असाल तर कारभारी म्हणजे देव जो आहे तो काय करतो बरं? त्याला आनंद मिळतो. आता विश्लेषणाकडे आपण जाऊया. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे शरण आणि स्वतःचा त्याग करणे आणि स्वतःचा विश्वास करणे. ख्रिस्त स्वतः शरण कसा गेला आणि आमच्यासाठी स्वतःचा त्याग कसा केला हे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्ही मोठ्याने म्हणतो, मी तुझ्यासाठी काय करू शकतो. याचा अर्थ ख्रिस्ताने जो त्याग केला स्वर्गाचा आणि तुमच्या आणि माझ्यासाठी पृथ्वीवरती आला आणि त्यांनी जो त्याग केलेला आहे त्या त्यागाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मी आता देवासाठी काय केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्या त्यागाकडे पाहत नाही किंवा त्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये हा विचार येणार नाही. आम्ही पूर्ण वचनबद्ध झालो आहोत, संपूर्ण शरण गेलो आहोत असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हाच काहीतरी घडते आणि त्याद्वारे आमची वचनबद्धता किती अडथळा आहे हे दिसून येते. आमच्या जीवनाचा आणखी नवीन काही भाग देवाला वाहून दिला पाहिजे असे जेव्हा आम्हाला समजून येते तेव्हा आमचे वचन विकास पावते. त्यानंतर अगदी हळूवारपणे देव आमच्या लक्षात आणून देतो की आमचा स्वार्थ वाहून देण्याची तातडीची गरज आहे. अशा प्रकारे जीवनामध्ये ख्रिस्ती वचनबद्धतेची मालिका येते आणि ती प्रत्येक वेळी खोलवर जाऊन आम्ही स्वतः
आमची जीवन पद्धत, आम्ही कसे वागतो आणि आमची प्रतिक्रिया कशी असते, ही सर्व त्यामध्ये समाविष्ट होतात. आम्ही स्वतःला वाहून देतो, तसेच आमच्या जे जवळ आहे ते देवाला देतो. अर्थात सर्व आमच्याच मालकीचे आहे ते तो स्वीकारतो. त्यानंतर त्याची देखरेख करण्यासाठी त्यावर आमची नेमणूक करतो आणि आमचा मालकीचे जे होते त्यावर तो आम्हाला कारभारी किंवा रखवालदार बनवितो. नंतर खाली खाली खुशीचे, स्वार्थाचे, अपमानलवी जीवन जगण्याचे प्रतिवृत्त ढासळून जाते. कारण आपला धनी प्रभू नग्न होता, तुरुंगात डांबला होता आणि तो पोरका होता, ह्याची जाणीव आम्हाला होते. आणि त्याचा आदेश यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांना शिकवा, याने मंडळीच्या हालचाली दुसऱ्यांना वाटून देणे, शिकविणे, उपदेश करणे, बाप्तिझम करणे आम्हाला मौल्यवान वाटतात. त्यामुळे आम्ही विश्वासू कारभारी होण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ जे येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे बलिदान केलं, त्या बलिदानानंतर जेव्हा आपण समजून घेतो आणि मग जेव्हा आपण लोकांना ह्या गोष्टी सांगतो, शेअर करतो, लोकांना समजावून देतो, त्यानंतर जेव्हा बाप्तिझम आपण लोकांचे करतो, लोकांना सत्यमध्ये आणतो, मंदिरात आणतो, त्यावेळेस येशू ख्रिस्ताचा काय बरं आनंद वाढतो आणि देवाचाही आनंद वाढतो. म्हणजे जो हक आपल्याला दिलेला आहे ख्रिस्ती बांधवांना, तो हक आपण काय केला पाहिजे, लोकांना सुद्धा सांगितला पाहिजे किंवा जाणून दिला पाहिजे. या ठिकाणी जर येशू ख्रिस्तानी इतकं मोठं बलिदान दिलं, मग तो पृथ्वीवर असताना त्यांनी टॅक्स किंवा त्यांनी दशांश अर्पण दिले का, हा प्रश्न खूप जणांना उठतो. आता आज आपण फक्त शिकणार आहे देवाचं जे काही बलिदान आहे, जे काही अर्पण आहे ते आपल्यासाठी दिलेलं आहे. तो कोकरा म्हणजे येशू ख्रिस्त. म्हणजे देवानी पहिल्यांदा काय केलं बरं, आपल्याला दिलेलं आहे. आणि देव हा काय बरं, दानशूर आहे. आपण जर पवित्र शास्त्रात पाहिलं, मत्तयाचा 17वा अध्याय आणि 24 पासून ते 27 या वचनामध्ये, या 4 वचनामध्ये सुंदर रीतीने एक पॅसेज येशू ख्रिस्तानी नमूद केलेला आहे. आणि तो पॅसेज असा आहे, मी 24व्या वचनापासून वाचत आहे. आता येशू ख्रिस्त हा कफरनहूम आल्यावर मंदिराच्या पट्टीचा रुपया वसूल करणारे पेत्राकडे येतात. आता लक्षात घ्या तुम्ही, या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की येशू ख्रिस्त कफरनहूममध्ये जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर, त्या गावात गेल्यानंतर, त्या ठिकाणी मंदिराचा जो मालक आहे, जो टॅक्स कलेक्टर आहे, जो अर्पणे गोळा करतो, तो अर्पणे गोळा करणाऱ्या व्यक्तीची नजर येशू ख्रिस्तावर आणि त्याच्या शिष्यावर निघाली. आणि गेल्यानंतर तो त्यांना म्हणतो की तुमचा गुरु मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही का. याचा अर्थ तुमचा गुरु येशू ख्रिस्त हा मंदिरामध्ये जे काही टॅक्स आम्ही गोळा करतो, तो देतो की नाही देतो. त्याने म्हटले हो देतो. या ठिकाणी पेत्र हा उत्तर देत आहे की तो म्हणतो की हा तो देतो. मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला. आता पेत्र त्या ठिकाणी त्या टॅक्स गोळा करणाऱ्या व्यक्तीला त्याने उत्तर दिलं हा देतो, आणि त्याच्यानंतर तो घरामध्ये आल्यानंतर येशू ख्रिस्ताला तो काही बोलण्याच्या आधी येशू ख्रिस्तच त्याला उत्तर देत आहे, शिमोना तुला काय वाटते. तो शिमोनाला विचारत आहे की तुला काय वाटते की मी टॅक्स दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे, मी टॅक्स देण्याच्या योग्य आहे की नाही. याचा अर्थ हा टॅक्स
कुणाकडे मागत आहे हा टॅक्स कलेक्टर? हा टॅक्स कलेक्टर हा टॅक्स ज्यांनी ह्या सृष्टीची निर्माण केली, ज्यांनी ह्या सृष्टीचा पूर्ण अधिकार त्याच्याकडे आहे, जो ह्या सृष्टीचा मालक आहे, जो त्या मंदिरामध्ये ज्याची तुम्ही आराधना करता, ज्याच्यासाठी तुम्ही अर्पणे आणता, त्याचा तो मालकी हक, त्या मालकी हक्क असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही विचारता की हा टॅक्स देतो की नाही. म्हणजे तुम्ही काय विचारताय? ज्याच्याकडे अर्पणे गेले पाहिजे त्यालाच विचारताय की तुम्ही काय बरं, हा व्यक्ती येशू ख्रिस्त हा टॅक्स देतो की नाही. तेव्हा पुढचं वाचूया आपण. पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? याच्यात जी काही टॅक्स आहे, पट्टी जी आहे, ती पट्टी कुणाकडून तुम्ही घेता? पृथ्वीवरच्या कुणाकडून ही गोळा केली जाते? स्वतःच्या मुलापासून की परक्यापासून? येशू ख्रिस्त विचारत आहे की तुम्ही हा जो टॅक्स गोळा करणार आहे, हा मंदिराचा टॅक्स तुम्ही स्वतःच्या मुलाकडून गोळा करता की इतराकडून गोळा करता? याचा अर्थ येशू ख्रिस्त बघा किती सुंदर रीतीने त्या ठिकाणी सांगत आहे की मी देवाचा पुत्र आहे. शिमोनाला काय सांगत आहे की मी देवाचा पुत्र आहे, तुम्ही माझ्याकडून टॅक्स घेणार की इतरांच्याकडून घेणार? म्हणजे मी ह्या मंदिराचा कोण आहे बरं? मालकी हक्क असणारा देव तुमचा परमेश्वर आहे, त्याच्याकडून तुम्ही टॅक्स घेणार का? 26व वचन आपण पाहूया. परक्यापासून कसे असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, तर मुले मोकळे आहेत. म्हणजे जेव्हा पेत्र त्याला उत्तर देतो येशू ख्रिस्ताला की परक्यापासून टॅक्स गोळा केला पाहिजे, तेव्हा येशू ख्रिस्त त्याला म्हणतो याचा अर्थ मुलांच्याकडून तुम्ही टॅक्स घेऊ शकत नाही. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे याची नोंद या ठिकाणी येशू ख्रिस्त करत आहे आणि तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लक्षात घ्या, येशू ख्रिस्त प्रत्येक वेळेस तो सांगण्याचा, समजावण्याचा प्रयत्न करतो. योहानाच्या पुस्तकात जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजून येईल की संदेश ते आणि हे जे शिष्य आहेत येशू ख्रिस्ताकडे येतात काही काळानंतर, जेव्हा तो येशू ख्रिस्त डोंगरावरती बोलतो, आणि त्यावेळेस ते येशू ख्रिस्ताकडे येताना येशू ख्रिस्ताला म्हणतात की प्रभू, तुम्ही असं कोड्यातून का बोलता गोष्टी, लपवून का सांगता? जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सांगता, तुम्ही सांगायच्या जर तुम्हाला आहेत तर त्या सविस्तर का सांगत नाही? याचा अर्थ की तुम्ही ज्या स्वर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या डायरेक्ट तुम्ही का सांगत नाही? स्वर्गामध्ये ही गोष्ट आहे, स्वर्गामध्ये ती गोष्ट आहे, स्वर्गामध्ये ह्या गोष्टीची नमूद आहे, स्वर्गामध्ये हा आनंद आहे, ह्या गोष्टी तुम्ही डायरेक्ट का सांगत नाही? त्यावेळेस येशू ख्रिस्त त्या शिष्याना म्हणतो की जर मी तुम्हाला स्वर्गाविषयी डायरेक्ट माहिती दिली तर ती तुम्हाला कधीच नाही समजणार, ही तुम्हाला समजणार नाही. म्हणजे येशू ख्रिस्त या ठिकाणी सुद्धा बोलत असताना तो काय करताय बरं? सत्य हे लपवत आहे. कोणतं सत्य आहे? की तो देवाचा पुत्र आहे, हे सत्य काय करताय बरं? येशू ख्रिस्त लपवत आहे. आणि तो सांगत आहे याचा अर्थ 26व्या वचनामध्ये शेवटचं वचन काय म्हणताय की पुत्र हा काय बरं? रिकामा आहे, मोकळा आहे. याचा अर्थ पुत्राला अर्पण देण्याची गरज नाही. 27वं वचन. तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गाळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड, म्हणजे तुला 2 रुपयाचे नाणे सापडेल. येशू ख्रिस्त काय सांगतात पेत्राला की तू जा, जाळे टाक समुद्रामध्ये, पहिला मासा जो तुला सापडेल त्या माशाच्या तोंड उघड, त्याच्यामध्ये तुला 2 नाणे मिळतील. लक्षात घ्या, त्या मंदिराचा टॅक्स 1 रुपया आहे. तो टॅक्स कलेक्टर येशू ख्रिस्ताकडे 1 रुपया मागतो, पण येशू ख्रिस्त काय सांगत आहे? तुला 2 रुपये त्या ठिकाणी मिळतील. 2 रुपये का मिळतील त्याचं पुढचं आहे कारण. ते पुढचं कारण असं आहे, तुला 2 रुपये नाणे सापडेल, ते घेऊन माझ्या बद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे. याचा अर्थ येशू ख्रिस्त 2 व्यक्तीचा टॅक्स भरत आहे, एक स्वतःचा आणि एक तो पेत्राचा. दोघांचा टॅक्स हा काय करताय बरं? येशू ख्रिस्त भरत आहे.
या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की येशू ख्रिस्त स्वतः हा मंदिरामध्ये टॅक्स किंवा अर्पण दिलेला आहे. आता ह्या अध्यायामध्ये आपल्याला काय समजतं? पहिला मुद्दा हा आहे की येशू ख्रिस्त हा टॅक्स देत होता. दुसरा मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्हाला ख्रिस्ती लोकांना जेव्हा लोक तुम्हाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला अडचणीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात, जसा हा टॅक्स कलेक्टर येशू ख्रिस्ताला बोलत होता. येशू ख्रिस्त त्याला कदाचित समजावून सांगू शकला असता की बाबा मी कोण आहे, आणि त्याची नोंद करून किंवा त्याची ओळख करून येशू ख्रिस्त ओळख करून त्या टॅक्स कलेक्टरला समजावून सांगितला असता की मी त्या टॅक्स देणार. पण ख्रिस्ती लोकांनी कधीही कुणाच्याही आर्ग्युमेंटमध्ये किंवा भांडण तंटेमध्ये अडथळा आणायचा किंवा ते सोडायचं, त्याच्यापासून दूर निघून जायचं. त्याच्या संगती तुम्ही काय करू शकत नाही, आर्ग्युमेंट करत बसायचं नाही. हा दुसरा धडा येशू ख्रिस्त शिकवतो. आता तिसरा धडा हा या ठिकाणी अध्याय शिकवतो येशू ख्रिस्त की फक्त येशू ख्रिस्त हा स्वतःचाच टॅक्स देत नाही, तर तो दुसऱ्यांचा सुद्धा टॅक्स भरतात, तो पेत्राचा. म्हणून मला काही लोक विचारतात, मुलांनी ताईत किंवा दशांश अर्पण दिलं पाहिजे का? आपण लहान मुलांना पहिल्यांदा दशांश अर्पण त्यांच्या हातामध्ये देतो, कारण त्यांना ती सवय व्हावी. पुढे जेव्हा ते कमवायला सुरू करतील, काम करायला सुरू करतील, तेव्हा त्यांना काय करावं, ती सवय व्हावी. त्या सवय होण्यासाठी आपण लहान मुलांना काय करत असतो बरं, अर्पण आणि दशांश त्यांच्या हातामध्ये देतात. चौथा मुद्दा या ठिकाणी लिहिलेला आहे. एलेन जी व्हाईट, मिसेस एलेन जी व्हाईट, युगाची आशा या पुस्तकामध्ये 434व्या पानावर ती लिहित आहे की येशू ख्रिस्त हा खूप सुंदर रीतीने त्या ठिकाणाहून त्या टॅक्स कलेक्टरला न उत्तर देता, त्यांनी तो टॅक्स न देता त्या ठिकाणाहून निघून गेला. कारण त्याला त्या ठिकाणी त्या टॅक्स कलेक्टर संगती आर्ग्युमेंट हे काय करायचं, त्याला करायचं नव्हतं. आपण जेव्हा जेव्हा अशा गोष्टीची किंवा अडचणीमध्ये जेव्हा येतो, तुम्ही लोकांना उत्तर देत नका वर, किंवा लोकांना समजावून जास्त सांगत बसू नका. कारण ती काही गोष्टी त्यांना कळण्याच्या पलीकडे असतात. त्यामुळे आपण कधीही त्या अडचणीपासून त्या ठिकाणाहून निघून गेलं पाहिजे. आता माझं आजचा संदेश संपलेला आहे. पण माझी एक विनंती आहे की जर कुणाला, एखाद्याला जर दशांश आणि अर्पणाविषयी काही प्रश्न असले, ते प्रश्न तुम्ही काय करा बरं, मला ग्रुपवर किंवा मला व्हॉट्सअपवर पाठवा. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिलं जाईल. आणि आजपासून पूर्ण आठवडा आपण काय करणार आहे बरं, दशांश आणि अर्पणाविषयी शिकणार आहे. तर आपण सर्वांनी, ज्यांना ज्यांना काही प्रश्न असतील, ते प्रश्न तुम्ही काय करू शकता बरं, या ठिकाणी टाकू शकता. त्याची उत्तर तुम्हाला दिले जातील. देव बाप करो तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देव. थँक्यू.